सांगे वात वर्ष आतपू धरे, ऐसे अभ्रच्छायाची जरी सरे, तरी त्रिमाळिके धवळारे कराविका. सांग बरे, वारा, पाऊस, ऊन यांच्यापासून रक्षण करण्याचे काम ढगाच्या सावलीने होत असेल तर 3 मजल्यांची चुनेगच्ची घरे का बरे बांधावीत. म्हणोनी विषय सुख जे बोलीजे, ते नेणतागा वाया जल्पीजे, जैसे महूर का म्हणीजे विषकंदाते. विषयांचे स्वरूप न कळाल्यामुळे विषयांत सुख आहे असे व्यर्थ बोलले जाते. म्हणून का विषाच्या कंदाला मधुर म्हणावे. ना तरी भावमा नाम मंगळू, रोहिणी ते म्हणती जळू, तैसा सुख प्रवादू बरळू विषयीकू हा. भूमिपुत्र हा सर्व गृहांत दृष्ट असतो, तरी पण त्याला मंगळ असे म्हणतात, किंवा मृगजळालाच जल असे म्हणतात. त्याप्रमाणेच विषयापासून मिळणाऱ्या अनुभवाला सुख असे म्हणणे व्यर्थ आहे. हे असो आघवी बोली, सांग पा सर्प फणीची सावली, ते शीतल होईल केतुली मुषकासी. हे सर्व बोलणे राहू दे, असे सांग की नागाच्या फणीची छाया उंदराला कितपत शीतल होऊ शकेल. जैसा आमिष कवळू पांडवा, मीनू न सेवी तवची बरवा, तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे. जोपर्यंत गळाला लावलेल्या मांसाच्या तुकड्यास मासा तोंड लावित नाही तोपर्यंत तो ठीक असतो. त्याप्रमाणे सर्व विषयांशी आपला संबंध येत नाही तोपर्यंतच बरे. हे पांडवा, तू निसंशय समजून घे.